कशी सगमगता ही रोजची भाई मारो मुझे मारो मारो। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, तुम्ही स्टेटस प्रिव्ह्यू बघितलंच असले, एकदम खतरनाक असा कडक असा विषय हार्ड स्टेटस झालेला मित्रांनो। तर मित्रांनो, मला अशाच प्रकारे नवीन स्टेटस प्रिव्ह्यू शिकवत असतो मित्रांनो। तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला एक सबस्क्राईब करा। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक कमेंट करा, शेअर करा। तर मित्रांनो, जे काही व्हिडिओमध्ये लागणार जे काही यूज केलेलं मटेरियल ते सर्व काही आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती भेटून जाईल। तर मित्रांनो, आपण जराही उशीर न करता आजच्या एका नवीन व्हिडिओला आपण सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वात अगोदर आपला अलर्ट मोशनला ओपन करायचं। ओपन केल्यानंतर प्रोजेक्टच्या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर मग आपला अशा प्रकारे बीटमार्क आणि शेक इफेक्ट दिसून जाईल। आपल्या सर्वात अगोदर बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचा मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग तुम्हाला अशा प्रकारे काही ग्रुप्स लेअर वगैरे ॲड करून दिलेला मित्रांनो। आपण ऑलरेडी एक ग्रुपमध्ये फोटो ॲड करून दिलेला मित्रांनो। मग आपला अशा प्रकारे एस नावाच्या फोटोवरती क्लिक करायचं। कलर आणि फिलच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्या स्टारच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं। मग तुम्हाला अशा प्रकारे फोटोज वगैरे लावून दिलेला मित्रांनो। आपला ह्या फोटोवरती कोणत्या फोटोवरती क्लिक करायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं। अशा प्रकारे ॲड होऊन जाईल मित्रांनो। ॲड झाल्यानंतर आणखी या ग्रुपवरती क्लिक करायचं, ॲडेड ग्रुपमध्ये जायचं। मग आपला अशा प्रकारे खालच्या बाजूला फोटो दिसेल तसा जर तुमची फोटो सेट करायचा असेल तर त्या फोटोला डिलीट करायचं। डिलीट केल्यानंतर मग फर्स्टला यायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये यायचं। अशा प्रकारे कोणतेही फोटो ॲड करून घ्यायचा। मग लास्टला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो मग आपला या फोटोला 3 डॉटवरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्यायचं। सेट केल्यानंतर मित्रांनो फोटोला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। अशा प्रकारे ओढून घेतल्यानंतर फोटोवरती क्लिक करून मूव्ह अँड ट्रान्सफरच्या ऑप्शनवरती क्लिक करून खालच्या बाजूला अशा प्रकारे या फोटोला पण ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग मला बॅक जायचं। बॅक गेल्यानंतर मग तुम्हाला अशाच प्रकारे जितके काय मी ग्रुप्स लेअर आहे अशा प्रकारे बॅक आल्यानंतर तुम्हाला अशाच प्रकारे जसं फोटो ॲड करण्यासाठी सांगितलं त्याच स्टेपमध्ये तुम्ही पण फोटो पण ॲड करून घ्या मित्रांनो। तर मित्रांनो, तुम्ही अशा प्रकारे फोटो वगैरे ॲड केल्यानंतर तुम्हाला मग आपल्या 10.25च्या बीटला जायचं। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। आपल्या अशा प्रकारे कोणती फोटोला ॲड करून घ्यायचं। मग सेकंड बीटला जाऊन ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो आपला फोटोच्या राईट साईडला प्रेस करून ठेवायचं। मग या दोन्ही लेअरच्या खाली जसं टेक्स्ट लेअर दिसत असते तुम्हाला, या दोन्ही लेअरच्या खाली जसं की आपलं टेक्स्ट ॲड करून दिलेलं मित्रांनो। आणखीन सेकंड बीटला जायचं, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। आणखीन कोणतीही फोटोला ॲड करून घ्यायचं। मग लास्ट सेकंड बीटला जाऊन फोटोला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मग आपल्या या फोटोच्या राईट साईडला प्रेस करून खालच्या बाजूला ओढून घ्यायचं मित्रांनो। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं। या फोटोवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्यायचं। मग आपल्या सेकंड बीटला जाऊन या फोटोला अशा प्रकारे खालच्या बाजूला ओढून घ्यायचं। ओढून घेतल्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे फोटो लहान असेल तर फोटोवरती क्लिक करायचं। 3 डॉटवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरियावरती क्लिक करून फुल स्क्रीनमध्ये सेट करून घ्या। तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोला सेट करून घेतल्यानंतर मग आपला बॅक जायचा। बॅक आल्यानंतर आपल्या सर्वात अगोदर शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपलं अशा प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। कॉपी फिट केल्यानंतर बॅक जाऊन बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग आपला जसं की असा एक फोटो सोडायचं, या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। आणखीन एक फोटो सोडायचा मित्रांनो, ह्या फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट फिट करून घ्यायचं। जसं की आपल्या 4च फोटो आहेत तर मित्रांनो 2 फोटोला हा इफेक्ट पेस्ट केल्यानंतर मग आपला आणखीन बॅक जायचं, शेक इफेक्ट प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर मग जे काही लास्टचे इफेक्ट आहे फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी फिट करून घ्यायचं। कॉपी फिट केल्यानंतर मग बीटमार्क प्रीसेटला ओपन करायचं मित्रांनो। ओपन केल्यानंतर अशा प्रकारे जायचा मित्रांनो, जिथं आपले ह्या फर्स्ट फोटोला तर आपण हा एक इफेक्ट पेस्ट केला। मग आपलं सेकंड फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून घ्यायचा। मग आपलं आणखीन या फोटोवरती इफेक्ट्स पेस्ट केला मित्रांनो। आणखीन सेकंड बीट फोटोवरती क्लिक करून इफेक्ट्सवरती क्लिक करून 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट रिपीट करून। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला मित्रांनो। एक्सपोर्ट करण्यासाठी आपल्या शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं, एक्सपोर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक्सपोर्ट करून घ्यायचा। तर मित्रांनो, भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये।